नमस्कार मंडळी, या आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज अगदी झटपट तांदळाची पिठी नसताना उकडीचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. चतुर्थीनिमित्त अगदी झटपट असे हे तांदळाची पिठी नसताना बनवण्याचे उकडीचे मोदक आपण बघणार आहोत. त्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे. इंद्रायणी तांदूळ समजा 1 कप घेतले आहे आणि मी व्यवस्थित पाण्यात हे भिजवून घेतलेले आहे. तर साधारणतः 2 तास मी हे तांदूळ भिजवून घेतलेले आहे पाण्यामध्ये. आणि आता हे पाण्यासह म्हणजे थोडंसं पाणी मी घातलेलं होतं आणि हे पाण्यासह मी बारीक वाटून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये अगदी त्याची बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी फार घालायचं नाही आहे, तर अगदी थोडंसं पाणी घालून आणि हे वाटून घ्यायचं. जे आपण आधी शिल्लक भिजायला घातलं होतं तेच पाणी मी वापरलेलं आहे आणि या पद्धतीने 2 तासानंतर ही वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटून घेतल्यानंतर एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये या पद्धतीने तूप घालून घ्यायचं आहे आणि तुपाने व्यवस्थित त्या कढईला कोटिंग करून घ्यायची आहे. आणि यानंतर जे काही वाटून घेतलेलं जी तांदळाची पेस्ट होती अतिशय बारीक असं ती मी यामध्ये घालून घेतली आहे. आता याचमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं मिक्सर जारमध्ये शिल्लक राहिलं असेल तर थोडं चमचाभर पाणी घालून आणि हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता गॅसवरती अगदी मंद आचेवरती कंटिन्यू स्टर करत हे असं याचा गोळा बनेपर्यंत असा हलवून घ्यायचा आहे. गाठी होणार नाही यासाठी चमच्याने कंटिन्युअसली असं या पद्धतीने स्टर करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही किती स्मूथ अशी ही, जितके तुम्ही स्मूथ ही पेस्ट बनवाल तितके मऊ लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक तयार होतील. आणि या पद्धतीने संपूर्ण असं हे स्टर करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण हे असं व्यवस्थित गोळा होईपर्यंत आपल्याला आणि ही प्रोसेस अगदी मंद आचेवर करायची आहे, नाहीतर अगदी झटपट अशा गाठी तयार होतील या पिठाच्या. त्यामुळे अगदी मंद आचेवरती आपल्याला हे असं बनवून घ्यायचं आहे. तर कंटिन्युअसली साधारणतः 10 मिनिटं ते 15 मिनिटं आपल्याला ही प्रोसेस करायला लागेल मंद आचेवर करत असल्यामुळे. आणि या पद्धतीने हळूहळू त्याचा असा गोळा तयार व्हायला सुरुवात होईल. आणि हे याला गाठी होऊ नये म्हणून आपण एकदम हळू स्लो फ्लेमवरती आपल्याला हे बनवून घेत आहोत. तुम्ही बघू शकता हळूहळू ते शिजायला लागलं की त्याच्या असा छोटा छोटा गोळा तयार व्हायला लागतो. तर या पद्धतीने असा गोळा होऊन उकड तयार करून घ्यायची आहे आपल्याला. या पिठीची अशी छान अशी उकळ होते. मंद आचेवरती आपल्याला अशी छान उकळ करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही चमचाभर दूध यामध्ये घालू शकता, जेणेकरून ह्याला छान अशी मस्त चव येईल. तर दूध नाही घातलं तरी चालेल. मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि उकड अगदी व्यवस्थित तयार व्हावी यासाठी. दूधही तुम्ही घालू शकता, पण मीठ घातलं होतं त्याच्यामुळं अगदी वेगळं असं काही नको म्हणून मी पाणी थोडंसं घालून घेतलेलं आहे. आणि आता या पद्धतीने व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. 2 मिनिटासाठी आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे. मंद आचेवरच ही प्रोसेस करायची आहे, लक्षात घ्या. अगदी घाई करायची नाहीये, नाहीतर हा गोळा फसेल किंवा अगदी पटकन गोळा तयार होईल. त्यामुळे अगदी मंद आचेवरती आपल्याला हे छान अशी तांदळाच्या पिठाची उकळ करून घ्यायची आहे. म्हणजे तांदळाची जी स्लरी होती बनवून घेतलेली तांदूळ भिजवून, त्याची आपण अशी छान उकड तयार करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर अगदी झटपट हे ऑप्शन आहे. आता इथे आपण सारण जे काही मोदकामध्ये लागतं ते बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी आता छान असं तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान गरम झालं हलकंसं की लगेचच यामध्ये आता मी कुटून घेतलेली वेलची घालून घेणार आहे. वेलची घालून घेतल्यानंतर यामध्येच आता कुटून घेतलेले काजू बदाम नाही, इथे बारीक किसून घेतलेलं ओलं खोबरं मी घालून घेतलेलं आहे. वेलचीचा छान फ्लेवर येतो. आता हलकंसं हे खोबरं आपल्याला बारीक किसून घेतलेलं होतं आपण, ते हलकंसं भाजून घ्यायचं. यामध्येच आता कुटून घेतलेला ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू बदामची पावडर घालून घ्यायची आहे. आणि आता ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ संपूर्ण मेल्ट होईपर्यंतच आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे, बिलकुल जास्त वेळ भाजायचा नाहीये. तर यामध्ये आता आपण गूळ घालून घेणार आहोत आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला हे सारण देखील बनवताना मंद आचेवर करायचं, कारण ओलं खोबरं आहे. खोबरं हे जळायला नको,
ते जळालं तर मोदकाला छान चव येणार नाही, त्यामुळे अगदी मंद आचेवरती तुपामध्ये आपल्याला हलकंसं 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आता गूळ घालून घेणार आहोत. किसून घ्यायचा आहे गूळ आणि तो घालायचा. तुम्हाला गूळ नसेल आवडत तर तुम्ही साखर देखील घालू शकता. तर साधारणतः मी थोडासा गूळ म्हणजे अर्धी वाटीच गूळ घालून घेतलेला आहे. 1 वाटी आपलं ओलं खोबरं होतं. आता यामध्येच खसखस घातली आहे. खसखसमुळे अजून छान चव येते, म्हणून असेल तुमच्याकडे खसखस तर तुम्ही नक्की आवर्जून घाला. आणि आता हा गूळ पूर्ण वितळेपर्यंत आपण हे हलकंसं मिक्सअप करून घेणार आहोत, गरम करून घेणार आहोत. फार शिजवून घ्यायचं नाहीये, तर फक्त हा गूळ हलकासा वितळेपर्यंत आपण हे परतून घेतो आहोत. आणि आता हे आपलं सारण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी यामधला गूळ व्यवस्थित वितळत चालला आहे. मंद आचेवरती आपण ही प्रोसेस करतोय, त्यामुळे जे काही ओलं खोबरं आहे ते भाजलं जात नाही किंवा त्याला ब्राऊन असा डाग लागत नाही. यासाठी आपण ही प्रोसेस मंद आचेवर करू शकतो. संकष्टी चतुर्थीला अगदी झटपट तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही हे मोदक अगदी झटपट बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. किंवा एरवी तुम्हाला जर खायची इच्छा झाली आणि तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही त्यावेळेस देखील हे अगदी झटपट अशी हे मोदक तुम्ही उकडीचे बनवू शकता. तर या पद्धतीने आता हे संपूर्ण आपलं सारण तयार करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण गूळ अगदी व्यवस्थित वितळला गेला आहे आणि आपण आता झाकण ठेवून घेतलेलं होतं उकड, ते एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे. ते बऱ्यापैकी आता थंड झालं आहे. आता आपण हे व्यवस्थित याचा गोळा छान मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने यावरती आता पुन्हा थोडंसं तूप घालून हलक्या हाताने व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी हे थंड झालं आहे. पूर्ण थंड न होऊन देता थोडंसं हलकंसं थंड झालं की लगेचच त्याचा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता हे छान असा गोळा मऊसूत त्याचा मळला गेला आहे. तुम्ही बघू शकता तूप घातलं होतं मी आणि अगदी बिलकुल हाताला चिटकत नाहीये आणि छान आपली अशी ही उकड तयार झाली आहे. या पद्धतीने अशी अगदी मऊसूत हलकीशी उकड आपली ही तांदळाची तयार झाली पाहिजे. आता इथे मोल्ड घेऊन आपण ह्या मोल्डमध्ये व्यवस्थित आता छान असं हे सारण घालून पिठी लावून तयार करून घेणार आहोत मोदक. तर इथे मी मोल्ड घेतला आहे, त्याच्या आतमध्ये तूप लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित तूप लावून घेतल्यानंतर या पद्धतीने हा मोल्ड आहे माझा, तूप लावून घ्यायचंय बोटाने या पद्धतीने. आणि आता यामध्ये हे जे काही आपण उकड पिठाची करून घेतली होती ती यामध्ये अशी या पद्धतीने लावून घ्यायची आहे. मध्ये प्रेस करायचा आणि होल करायचा मध्ये, कारण आपल्याला ह्यामध्ये स्टफिंग भरायची आहे. तर या पद्धतीने असं होल करायचं आहे आणि चारी बाजूनी संपूर्ण बाजूने असं कोट करून घ्यायचं आहे ह्या पिठाचं. आणि आता ह्या पद्धतीने हे स्टफिंग भरून घ्यायचंय. संपूर्ण जे काही सारण आपण बनवून घेतो खोबऱ्याचं ते भरून घ्यायचं आणि या पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. थोडंसं हलकंसं हाताने खालून प्रेस करायचंय, हे बघा या पद्धतीने, आणि हे काढून घ्यायचंय. तुम्हाला पुन्हा मी एक मोदक बनवून दाखवते. तर या पद्धतीने हे बघा किती व्यवस्थित आपला मोल्ड मध्ये हा मोदक तयार झाला आहे. याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण मोदक हे बनवून घ्यायचे आहे. तर यामध्ये असं कोट करून घ्यायचं आहे बोटाने, तुमच्या अंगठ्याने किंवा ह्या फ्रंटच्या बोटाने ह्या पद्धतीने हे असं बनवून घ्यायचंय. मध्ये हलकंसं स्टफिंग भरायचंय आणि बनवून घ्यायचंय. तर या पद्धतीने हलकंसं असं आपल्याला प्रेस करून घ्यायचंय स्टफिंग भरल्यानंतर आणि आपलं हे मोदक तयार झाले. या पद्धतीने हे संपूर्ण मोदक याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे. त्यासाठी स्टीमर पात्रामध्ये ऑलरेडी मी पाणी लावून स्टीम करायला ठेवले. आता इथे मी संपूर्ण मोदक हे लावून एक 10 मिनिटासाठी आपण वाफवून घेणार आहोत, म्हणजे हे व्यवस्थित असे आपले वाफवून शिजवून जातील. तर हे संपूर्ण मोदक आता यामध्ये मी वाफवून घेते. तुमच्याकडे केशर जर असेल तर तुम्ही यावरती केशर सुद्धा घालून घेऊ शकता. आणि या पद्धतीने संपूर्ण मोदक आता मी वाफवून घेत आहे.
तर संपूर्ण मोदक मी आता हे वाफेच्या पात्रामध्ये ठेवले आहे आणि 15 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून व्यवस्थित असे हे वाफून घेणार आहोत. झाकण ठेवायचे, मंद आचेवरतीच आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे. आणि या पद्धतीने आता मी 15 मिनिटात वाफून घेतल्यानंतर हे मोदक आपले तयार झाले. तर मंडळी, तुम्ही तांदळाचे पिठे नसताना अगदी झटपट उकडीचे मोदक खाण्याची इच्छा झाली तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते. धन्यवाद.